श्रोते हो, आज आपण श्रवण करणार आहोत अध्याय 10. काश्यप गोत्राचा एक वल्लभेश नावाचा सुशील व सदाचारी ब्राह्मण होता. तो व्यापार करून अर्थार्जन करीत असे. दरवर्षी तो कुरोपुराला यात्रेनिमित्त श्रीपाद स्वामींच्या दर्शनासाठी नियमितपणे जात असे. त्याने एकदा श्रीपादचरणी नवस केला की मला व्यापारामध्ये बरकत येऊन धनलाभ झाला तर मी यात्रेनिमित्त कुरोपुरास येईन, तेव्हा सहस्त्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घालीन. अशा प्रकारे श्रीपादचरणी संकल्प करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन परत आपल्या गावी निघून आला. व्यापारासाठी ज्या ज्या ठिकाणी तो गेला तिथे त्याने सचोटीने व्यापार करून खूप धनसंपत्ती मिळवली. यात्रेला निघण्याआधी त्याला आपण केलेल्या संकल्पनाची आठवण झाली. त्याचप्रमाणे भरपूर धन घेऊन आणि मदतीला काही नौकर घेऊन तो निघाला. त्या नौकराने त्याचा विश्वास संपादन केला. आपापसात संगनमत करून वाटेत एक जंगलामध्ये रात्री मुक्कामाला थांबले असता त्यांनी त्या ब्राह्मणाचा शिरच्छेद केला व त्याच्याजवळील सर्व धनसंपत्ती घेऊन ते जाऊ लागले. इतक्यात कुरोपूर निवासी श्रीपाद स्वामी एका जटाधारी साधूच्या वेशात हातात त्रिशूळ खडक घेऊन प्रकट झाले. त्यांनी त्या चोरांना मारण्यास सुरुवात केली. त्यातील एका नौकरास ब्राह्मणाचा वध झाल्याचे पाहून खूप वाईट वाटले. तो काकुळतीला येऊन त्या साधू पुरुषांच्या पाया पडून त्यांची विनवणी करू लागला की जरी मी ह्या नौकरांबरोबर होतो तरी माझा या ब्राह्मणाला मारण्याच्या कटात सामील होण्याचा काही हेतू नव्हता. तरी कृपया आपण मला मारू नये अशी मी आपणास विनंती करतो. स्वामींनी त्या नौकराला जीवनदान दिले व त्या ब्राह्मणाच्या अंगावर विभूती प्रोक्षण करून त्याला पुन्हा जिवंत केले. तसेच तो ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत त्याचे व त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्यास त्या नौकरास सांगून ते अदृश्य झाले. हा सर्व प्रसंग पाहून तो नौकर विस्मचकित झाला व ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत तिथे बसून राहिला. थोड्या वेळाने सूर्योदय झाला तेव्हा त्याने ब्राह्मणास हलवून त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणले. ब्राह्मणाला ते नौकर मेलेले पाहून अचंबा वाटला. त्याच्या जवळ बसलेल्या नौकराने घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. सर्व धनसंपत्ती त्याने ब्राह्मणाच्या स्वाधीन केली. ब्राह्मण त्या नौकराबरोबर कुरोपुरास आला. येथे श्रीपाद स्वामींच्या पादुकांचे यथासांग पूजन केले. केवळ श्रीपाद स्वामींच्या आशीर्वादामुळे आपण या संकटातून वाचलो व आपला पुनर्जन्म झाला याची खात्री पटली. नौकराच्या मदतीने त्याने सहस्त्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घालून आपला संकल्प पूर्ण केला. त्या नौकरास थोडे धनबक्षीस देऊन त्याच्याबरोबर तो आपल्या गावी परत आला. श्रोते हो, चला श्रवण करूयात श्री गुरुचरित्र पारायणाचा अध्याय 11. पूर्वी कुरोपूर येथे जी विप्र स्त्री शनिप्रदोष समयी शिवपूजा करीत असे व श्रीपादांची पूजा करीत असे तो कथाभाग अध्याय 8 मध्ये आहे. त्या विप्र स्त्रीचा कालांतराने मृत्यू झाला. पुढील जन्मात ती कारंजे गावाला वाजनेय शाखेच्या ब्राह्मण कुळात जन्माला आली. तिच्या जातकाप्रमाणे तिचे नाव तिच्या मातापित्यांनी अंबाभवानी असे ठेवले. ती आपल्या मातापित्यांच्या प्रेमळ सहवासात वाढत होती. पुढे ती उपवर झाल्यावर त्यांनी तिचा विवाह त्याच गावातील माधव नावाच्या एका सतशील शिवभक्त ब्राह्मणाबरोबर लावून दिला. अंबाभवानी आपल्या सासरी आनंदाने आणि सुखाने नांदत होती. पूर्वजन्मीच्या वासनेप्रमाणे तिला ईश्वर पूजनाची खूप आवड होती. प्रदोष समयी ती पतीसह मनोभावे शिवपूजा करीत असे. वयाच्या 16व्या वर्षी ती गरोदर राहिली. तिला उत्तम डोहाळे लागले. ती ब्रह्मज्ञान बोलत असे. ईश्वर चिंतनात सतत मन गुंतवीत असे. 9 महिने पूर्ण झाल्यावर तिला मुलगा झाला. जन्मताच त्या बालकाने ओंकाराचा उच्चार केला. ज्योतिषी लोकांनी ग्रहयोग पाहून त्यांचे भविष्य सांगितले. हा मुलगा मोठा योगी पुरुष होणार आहे. त्याच्या मार्गात कोणताही अडथळा आणू नका. सर्व काही याच्या मनाप्रमाणे होऊ दे. याच्या केवळ दर्शनाने पतित लोक पावन होतील. ही वार्ता गावातील सर्व लोकांना समजली व त्याला पाहण्यासाठी सर्वजण येऊ लागले. मुलगा 10 दिवसांचा झाल्यावर माधवाने त्याचे नामकरण केले. त्याचे पाळण्यातले नाव शालग्राम देव असे ठेवले व नक्षत्र नाव नरहरी असे ठेवण्यात आले. पती पत्नी प्रेमाने त्या मुलाचे संगोपन करीत असे. एके दिवशी अंबाभवानी आपल्या पतीला म्हणाली,
माझे दूध मुलाला पुरेसे पडत नाही, तरी बालकाला दूध पाजण्यासाठी एखादी दाई पाहावी किंवा एखादी म्हैस मिळत असेल तर आणावी. ते ऐकताच बालकाने आईच्या स्तनाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श केला. त्याचबरोबर दुधाच्या धारा वाहू लागल्या. पुढे अंबाभवानी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा तिच्या लक्षात आले की हा ओंकाराशिवाय काहीच बोलत नाही. म्हणून ज्योतिषाला आणि वैद्याला बोलवले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही. मुलाच्या समक्ष आई नशिबाला दोष देऊ लागली. तेव्हा मुलाने खुनेने माझी मुंज करा, मग मी बोलेन असे सुचवले. तेव्हा माधवाने चांगला मुहूर्त पाहून मोठ्या थाटाने नरहरीची मुंज केली. भिक्षावळीच्या वेळी आईने त्याला भिक्षा माग असे सांगितले. भिक्षा वाढली त्यावेळी नरहरीने 4ही वेदांचे प्रारंभ म्हणून दाखवले. लोकांना आश्चर्य वाटले. मुलाने मी ब्रह्मचारी राहून वेदाभ्यास करणार आहे, तरी तू मला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे असे आईला सांगितले. हे ऐकून अंबाभवानीला खूप वाईट वाटले. आपला मुलगा मोठा झाल्यावर आपला आधार बनून आपली सेवा करील असे कोणत्याही आईला वाटणारच. हे तिने मुलाजवळ बोलून दाखवले. तेव्हा नरहरी म्हणाला, आई तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुला आणखीन 4 मुलगे होतील, ते तुझी सेवा करतील, परंतु त्या माऊलीचे समाधान होईना. म्हणून नरहरीने आईच्या मस्तकावर हात ठेवला. त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. आपला मुलगा नरहरी हाच आपल्याला मिळालेल्या आशीर्वादाप्रमाणे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आहे असे स्पष्ट दिसले. तिचे आनंदाचे हृदय भरून आले आणि नकळत तिचे हात जोडले गेले. तेव्हा बाल नरहरी तिला म्हणाले, आई मी सांगतो ते ऐक आणि त्याची गुप्तता राख. कुठेही वाच्यता करू नको. आम्ही यती संन्यासी आहोत, संसारापासून अलिप्त आहोत. मी सर्व तीर्थस्थानात संचार करणार आहे, तरी मला अडवू नकोस. तेव्हा अंबाभवानी नरहरीला म्हणाली, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बालका आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम व शेवटी संन्यास आश्रम स्वीकारावा असे आहे. आईचे वचन ऐकून त्यांनी तिला तत्वज्ञान सांगितले.